हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण श्रीखंड पाहणार आहोत। तर श्रीखंडाचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत। मागे मी तुम्हाला आम्रखंड कसं बनवायचं ते सांगितलेलं होतं। आता आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायचे आहेत। मी तुम्हाला इथे 4 प्रकार घेऊन आलेले आहे। तर चला ते कसे करायचे ते पाहून घेऊया। सर्वप्रथम मी अर्धा किलो दही घेतलेला आहे। हे दही मी स्वतः घरी तयार केलेलं आहे आणि ह्याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकते। तो तुम्हाला मी व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर आता हे पूर्ण अर्धा किलो दही मी एका कपड्यात बांधून हे मी टांगवून घेत आहे। मला ह्याच्यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। मी एका गाळणीवर ठेवलेलं आहे हे, आणि आता ह्याच्यावर मी काहीतरी असं वजनदार ठेवणार आहे। तर माझ्याकडे खलबत्ता आहे, तर तो खलबत्ता मी ठेवणार आहे। पण असंच मला ठेवायचं नाही, तर फ्रीजमध्ये हे ठेवून द्यायचं आहे। मी 5 तास फ्रीजमध्ये हे दही ठेवलेलं होतं। आता ह्याचा चक्का बनलेला आहे, तर तो मी चक्का एका बाउलमध्ये घेतलेला आहे आणि त्यात 1 कप एवढं मी पावडर शुगर घेतलेलं आहे, ते मी त्यात मिक्स करून घेत आहे। तुम्ही मशीनच्या साहाय्याने करा किंवा असं विस्कर घेऊन त्या साहाय्याने तुम्ही करू शकता, किंवा साधं अगदी तुमच्याकडे चमचा असेल तर चमच्याच्या साहाय्याने सुद्धा करून घेऊ शकता। मला हे विस्करच्या साहाय्याने असं करायला जरा सोपं वाटतं, म्हणून मी त्याच्यानेच हे बनवून घेतलेलं आहे। आता श्रीखंडाचा हा बेस तयार झालेला आहे। यात तुम्हाला तर समजा नुसतं तुम्ही वेलची पूड घातली तर ते इलायची श्रीखंड बनेल, पण मला 4 प्रकार करायचे आहेत, म्हणून मी यात एक अर्धा कप एवढं मी हे मिश्रण काढून घेत आहे। हा श्रीखंडाचा बेस काढून घेत आहे आणि यात मी पिस्ते क्रश करून घेतलेले आहेत आणि त्या क्रश केलेल्या पिस्त्यामध्ये मी कलर घातलेला आहे, ग्रीन कलर पावडर कलर घालून घ्यायचा आहे। मोस्टली श्रीखंडामध्ये पावडर कलर घालून घ्या, कारण लिक्विड कलर घातलात तर श्रीखंड अजून लिक्विडी स्वरूपात येईल, मग ते श्रीखंड नाही तर ते लसीचं स्वरूप त्याला येईल। तर आपल्याला कलर घालायचा आहे, पण तो पावडर कलर घालायचा आहे। तर मी ग्रीन पावडर कलर घातलेला आहे आणि हे मी संपूर्ण मिक्स करून घेत आहे आणि मी दुसऱ्या एका आता या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेत आहे। या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेत आहे। हे बाउल पूर्णपणे भरेल। तर आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी पुन्हा एकदा तेवढ्याच क्वांटिटीमध्ये हा बेस घेत आहे आणि यात मी केशर घालून घेत आहे। केशरच्या 20 ते 25 काड्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि हे मी आता मिक्स करून घेत आहे। आता ह्या केशरचा रंग सुटतो, तर अशा प्रकारे हा केशरचा रंग सुटलेला आहे। तुम्हाला जर कमी केशर घालायचं असेल तर तुम्हाला इथे पिवळा रंग घालावा लागेल, तो सुद्धा पावडर कलरच तुम्ही घालून घ्या। आता हे सुद्धा तयार झालेलं आहे श्रीखंड आणि हेही मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। हेही बाजूला ठेवून देत आहे आणि आता हा जो बेस उरलेला आहे त्याचे 2 सारखे भाग करून एका भागात मी कोको पावडर घालून घेत आहे। तर इथे मी 1 टेबलस्पून इतकं कोको पावडर घालून घेत आहे। हे कोको पावडर माझं ओरिजिनल आफ्रिकेचं कोको पावडर आहे, घाना येथून आणलेलं। तिथलं कोको पावडर मोस्टली मोठमोठ्या कंपन्यांची चॉकलेट्स बनवण्यासाठी वापरलं जातं आणि ते एकदम चांगल्या क्वालिटीचं A1 म्हणजे नंबर 1 क्वालिटीचं कोको पावडर, आणि तेही श्रीखंड तयार झालेलं आहे। आणि शेवटचा जो बेस उरलेला आहे त्यात मी जांभळं, माहिती आहे तुम्हाला जांभळं, तर त्या जांभळांची पेस्ट करून मी ही यात ॲड करून घेतलेले आहे, म्हणजे हे जामून श्रीखंड तयार झालेलं आहे। आता हे थोडंसं तुम्हाला पातळसर दिसतं, कारण मी तो पल्प केला आणि तो पल्प थोडासा पातळसर झाला, म्हणून हे तुम्हाला थोडंसं
पातळसर दिसतं. परंतु तुम्ही जर हे फ्रीजमध्ये ठेवलं, सगळी ही श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवली तर ही थोडीशी जाडसर बनतात आणि मग आपल्याला पावाला वगैरे लावून खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी ही श्रीखंड तयार होतात. तर चारी पद्धतीची किंवा चारी फ्लेवरची ही श्रीखंड तयार झालेली आहेत. तुम्ही यापैकी कोणतंही एक श्रीखंड घरी बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही चारी श्रीखंड घरी बनवून तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. अशा वेगवेगळ्या फ्लेवरची श्रीखंड आपल्या मुलांना अतिशय छान लागतात. आता मी ही सगळी श्रीखंड गार्निश करून घेत आहे. तर कोको पावडरचं श्रीखंड मी चॉको चिप्सने गार्निश करून घेत आहे. माझ्याकडे चॉको चिप्स आहेत, त्याही माझ्या होममेडच आहेत. आणि तुम्हाला जर चॉको चिप्सचा व्हिडिओ हवा असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट लिहा. मी तुम्हाला चॉको चिप्सची पण रेसिपी बनवून दाखवेन. तर अतिशय सोप्या असतात त्या बनवायला चॉको चिप्स. इथे केशर श्रीखंडावर मी थोडेसे केशरच्या काड्यासुद्धा गार्निश करून घेत आहे. तेही झालेलं आहे. त्यानंतर मी जांभळाच्या श्रीखंडावर कापलेली थोडेसे जांभळाचे काप मी गार्निश करून घेणार आहे. आणि हे जे श्रीखंड आहे पिस्त्याचं, त्याच्यावर मी हे पिस्त्याचे काप म्हणजे मी बारीक केलेला म्हणजे पावडरच आहे ते मी ह्यात असं थोडंसं भुरभुरवून घेत आहे. अतिशय सुंदर अशी ही सगळ्या प्रकारची श्रीखंड तयार झालेली आहेत. चवीला एकदम भन्नाट लागतात आणि आपली मुलं तर बोटं चाटून चाटून ही श्रीखंड संपवून टाकतात. आमच्याही घरी तोच प्रकार झालेला आहे. सगळं श्रीखंड फस्त झालेलं होतं लगेचच्या लगेच. तर ही अशा प्रकारची श्रीखंड तुम्ही नक्की मुलांना घरी करून द्या. तुमच्या मुलांना अशी वेगवेगळ्या प्रकारची श्रीखंड नक्कीच खायला आवडतील. आता आपण काय करतो, आपल्याला शॉर्टकट हवं असतं म्हणून आपण रेडीमेड आपल्या मुलांना आणून देतो. पण थोडीशी मेहनत आणि ताजं ताजं अगदी कुठलाही पदार्थ आपण आपल्या मुलांना एकदम ताजा तवाना बनवून देऊ शकतो. आपण दुकानातून आणतो किंवा डेअरीमधून आणतो, ते कधी केलेलं असतं कधी नाही ते आपल्याला माहिती नाही. म्हणून थोडंसं मेहनत घ्या आणि आपल्या घरच्या मंडळीला किंवा आपल्या मुलांना किंवा पाहुणे येतील त्या पाहुण्यांना अशा प्रकारचे घरगुती बनवलेले पदार्थ नक्की करून द्या. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.